स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। अली खानने विटा तर संताजींनी भाळवणी राखली। तर सेनापती संताजी घोरपडेंच्या इतिहासावर चित्रपट सांगली जिल्ह्यातील भाळवणीत पोस्टरचा अनावर। पहा छावा चित्रपटानंतर कसा असणार हा चित्रपट। भाळवणी हे माळोजी घोरपडे जे संताजीचे वडील होते ते पूर्वी आदिलशाहीच्या चाकरीमध्ये होते आणि ते पराक्रमाने खूप शूर होते। आदिलशाहीमध्ये असताना त्यांनी थोर पराक्रम गाजवले। अगदी शंभूराजांचे जे थोरले बंधू होते त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी पराक्रम गाजवला। त्याच्यामध्ये ह्या थोर पराक्रम आदिलशाहानी त्यांना विटा, भाळवणी आणि रहमतपूर पर्यंतची जहागिरी दिली होती। पण माळोजी बाबांनी भाळवणी हे त्यांचं मूळ जन्मगाव आणि हे जहागिरीचा कारभार ते इथून पाहत होते। इथं मोठी गडी होती। या भाळवणी गावाच्या बाजूला जी येरला नदी वाहते त्याच्या बाजूलाच ही गडी होती आणि या ठिकाणी अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावर चालून गेला त्यावेळेस त्यांनी अफजल खानाने त्याचे दोन सरदार सिद्दी हिलाल आणि सिद्दी खान ह्या दोघांना पुढच्या गावांची लयलूट करण्यासाठी, लूटमार करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी पुढे पाठवलं होतं। त्यात सिद्दी खान जो होता तो 100 आसम घेऊन भाळवणीवरती त्यांनी हल्ला केला। त्या टायमाला संताजी छोटा होता, 14 वर्षाचा बाल संताजी होता। त्यांनी इथली बाल सवंगडी जमा केले आणि त्यांनी ह्या गडीचं रक्षण केलं। पुढे रेणावीचा जो घाट आहे त्या रेणावीच्या घाटामधनं हे वांगी आणि बाजूची जी गावं आहेत त्या गावातल्या काही आया बहिणींना त्यांनी बंदिस्त करून म्हणजे जनानखान्यासाठी घेऊन चालले होते। संताजीला ही बातमी कळली, त्यांनी बाल सवंगड्याला घेतलं आणि त्या रेणावीच्या घाटामध्ये जाऊन थांबला। संध्याकाळच्या वेळेस त्यांनी तिथं हल्ला केला आणि सिद्दी खानाचा जवळ 50 ते 60 हसम मारले गेले। त्या स्त्रियांची, तरुण मुलींची सुटका केली। असा थोर पराक्रम संताजीचा या ठिकाणी आहे। संताजीचा जे गुरु होते ज्यांनी घोडेस्वारी केली, घोडेस्वारी शिकवली, शस्त्राचं नैपुण्य शिक्षण दिलं ते अली खान ह्याच गावचे आहेत। ते त्यांचे गुरु होते आणि अशा प्रकारचे अली खानने सुद्धा त्यावेळेस सिद्दी हिलालनी विट्यावरती स्वारी केली। तर त्या टायमाला विट्याचं संरक्षण करण्यासाठी अली खान स्वतः भाळवणीवर तिकडे गेले होते। अली खानाने भाळवणी राखली, अली खानाने विटा राखला आणि संताजींनी भाळवणी राखली होती। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। खानापूर तालुक्यातील भाळवणी हे जन्मगाव असलेले सरसेनापती संताजी घोरपडे यांनी गाजवलेला इतिहास रणधुरंधर संताजी या चित्रपटातून साकार होतोय। IPS अधिकारी डॉक्टर BJ शेखर पाटील यांनी लिहिलेल्या शूर सेनापती संताजी या पुस्तकाचं प्रकाशन भाळवणी येथे संपन्न झालं। यावेळी छावा या चित्रपटानंतर सरसेनापती संताजी हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। भाळवणी येथील जन्मस्थळ असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेला वास्तव इतिहास या चित्रपटात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती शूर सेनापती संताजी या पुस्तकाचे लेखक IPS अधिकारी डॉक्टर BJ शेखर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। हा चित्रपट बनवण्याच्या पोस्टरचं अनावरण संपन्न झालंय। या प्रसंगी सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज पैलवान चंद्रहार घोरपडे पाटील, मानसिंग घोरपडे, महेश घोरपडे, विठ्ठल घोरपडे, कुलदीप पाटील, रमेश घोरपडे व गावातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर BJ पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना घोरपडे यांच्या इतिहासाबद्दल सखोल माहिती दिली आहे। तर पैलवान चंद्रहार पाटील यांनी या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला। बघूया त्यावेळी काय म्हटलंय डॉक्टर BJ पाटील व मान्यवरांनी। भाळवणी गावात आपल्या सगळ्यांचं स्वागत असो। आज चांगला योग आलेला आहे। शूर सरसेनापती संताजी घोरपडे यांचं भाळवणी हे जन्मगाव
आणि त्या जन्मगावी येण्याचा योग मला आमचे प्रोड्युसर करण सिंग आणि आमचे जवळचे मित्र आणि नातेवाईक प्रतापराव शिंदे या सगळ्यांना आला. भाळवणी गावाचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे. ज्यांनी 5.5 लाखाच्या औरंगजेबाच्या फौजेला मुंहतोड जबाब दिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू, त्यानंतर 23 वर्षाचे युवराज संभाजी हे राजा म्हणून गादीवर आले. त्याच वेळेस औरंगजेबाने 5.5 लाखाची फौज घेऊन एकूण 90 सेनापती, सरसेनापती, सेनानी, सरदार ज्यांनी अफगाणिस्तान, पश्चिम बंगालच्या लढाया मारलेल्या, ज्यांनी अतिशय शूरपणे पराक्रम गाजवलेला, असे सगळे शूर सरदार घेऊन त्याच्यासोबत मीर, अमीर, काझी, बक्षी, अख्खा आग्र्याचा आणि दिल्लीचा दरबार घेऊन औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला. त्याला वाटलं शिवाजी महाराज तर मेलेले आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे आणि अशा याच्यामध्ये स्वराज्य सहजपणे आपण जिंकू. परंतु त्याची आशा फोल ठरवली संभाजीराजांच्या थोर पराक्रमाने. आणि संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलं. औरंगजेबाला 2 ते 3 किल्ले सोडले तर एकही स्वराज्याचा किल्ला शेवटपर्यंत कायमस्वरूपी संभाजी महाराजांच्या काळात घेता आला नाही. औरंगजेब हा एवढ्या प्रचंड फौजांनीशी आला होता, पण तेवढाच तो धूर्त होता, कपटी होता, कावेबाज होता. संभाजी महाराजांना सरळ रणांगणामध्ये हरवता येत नाही हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडं आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडं वळवला. आणि तिकडं वळवून त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाही फक्त 1 वर्षाच्या अंतरामध्ये जिंकली. 350-400 वर्षाचा विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास होता. ती आदिलशाही त्यांनी फक्त 4 महिन्यात जिंकली. त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला वाटलं की आता आपण स्वराज्य सहजपणे पुन्हा जिंकू. संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह होण्याचं त्याचं दिवा स्वप्न औरंगजेब त्यावेळेस पाहत होता. पुन्हा तो स्वराज्यावर आला आणि त्याने पुन्हा आक्रमण केलं. संभाजी राजांनी मुंहतोड जबाब दिला. संभाजी राजांना सरळ त्यांना पराभूत करता येत नाही म्हणून त्यांनी कपटी डाव खेळला आणि संगमेश्वरला आपल्याच काही लोकांच्या मदतीने त्यांना पकडून देण्यात आलं. मुकरब खानाची त्यांनी नेमणूक केली. कोल्हापूरवरून तो संगमेश्वरला हल्ला करत गेला आणि तिथे जाऊन संभाजी महाराजांचा त्यांनी पकडला. संभाजी राजांची तिथून त्यांना बहादूरगडाला नेलं, जिथं औरंगजेब होता. त्यांनी आतोनात हाल केले, छेड केला, त्यांचे डोळे काढले, कातडी सोडली, त्याच्यावर मीठ आणि लिंबाचा रस ओतला आणि 40 दिवस हालाल करून त्यांना मारण्याचं ठिकाण त्याच्याच काही, म्हणजे औरंगजेब नंतर एवढा पूर्वी तो कधीही अंधश्रद्धाळू नव्हता, पण तो अंधश्रद्धाळू झाला होता. त्याला सल्ला दिला इथल्याच काही लोकांनी की संभाजी राजाला जर मारायचं असेल तर त्रिवेणी संगमावरती मारलं पाहिजे आणि ते अमावस्येच्या दिवशी जर त्यांचा वध केला किंवा त्यांना ठार मारलं तर निश्चितपणे हे स्वराज्य तुला सहज मिळेल. आणि त्या अंधश्रद्धेपोटी संभाजी महाराज बहादूरगडवरनं त्यांनी वडूतुळापूरला आणलं, त्या ठिकाणी हलाल केले आणि संभाजीराजांच्या 40व्या दिवशी त्यांना क्रूर हत्या करण्यात आली. संभाजीराजांची हत्या झाली. स्वराज्याला राजा नव्हता आणि हे राजा नसताना स्वराज्य पोरकं झालं होतं. राजाराम महाराजांचं वय फक्त 17-18 वर्षाचं होतं. त्यांचा कलशाभिषेक करण्यात आला आणि औरंगजेबाची उमेद आणि आत्मविश्वास पुन्हा वाढला की आता हे स्वराज्य मी काही महिन्यात घेणार. त्यांच्या छावणीमध्ये जल्लोष सुरू केला. सगळे त्याचे सरदार जे होते, सैनिक होते, ते कंटाळलेले होते, कारण दिल्ली आणि आग्रा सोडून अनेक वर्षानंतर ते स्वराज्यातनं परत जाणार होते. त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली, परंतु त्यांच्या ह्या जल्लोषाला आणि औरंगजेबाच्या दिवा स्वप्नाला भंग करणारा एकमेव असा उमदा तरुण पुढे आला, शूर बहादूर तरुण पुढे आला. त्याचं नाव संताजी. त्यांनी कोल्हापूरला आणि पन्हाळ्याला राजाराम महाराज गेले असताना पन्हाळ्याच्या दरबारामध्ये घोषणा केली, जाहीर करून टाकलं की औरंगजेबाच्या छावणीवरती मी हल्ला करणार आणि औरंगजेब स्वराज्यावरचं संकट आहे, त्या संकटाला आम्ही मुंहतोड जबाब देऊन औरंगजेबावरतीच हल्ला करून औरंगजेबाला ठार मारण्याची घोर प्रतिज्ञा संताजींनी केली.
2,000ची फक्त फौज घेऊन औरंगजेबाच्या छावणीत, तुळापूरला छावणी होती, त्या छावणीमध्ये ते घुसले आणि त्यांनी रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये त्या छावणीचे दरवाजे तोडले, आत घुसले आणि औरंगजेबाला मारण्याच्या इराद्याने त्यांचे 2 डमी म्हणजे 2 त्यांच्यासारखे दिसणारे औरंगजेब ठार केले. परंतु कोकणोबा जो गुप्तहेर होता, कोकणोबाई ह्याच मातीतला, त्या कोकणोबाने सांगितलं की दाजी हा औरंगजेब नाही, कारण त्याच्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती त्या पाचूच्या माळेमध्ये हिरवा मणी नाही आहे आणि हिरवा मणी घालायचा फक्त औरंगजेबालाच अधिकार होता. नंतर पाहताय तर अंधारामध्ये औरंगजेब एक पांघरून घेऊन बेगमांच्या मध्ये गेला. बेगमा सगळ्या समोर आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक होती की परकीय स्त्रीच्या केसाला पण धक्का लागता कामा नये, म्हणून औरंगजेब त्यावेळेस वाचला, नाही तर संताजीच्याच घावानी तो ठार झाला असता आणि इतिहास वेगळा बदलला असता. 5.5 लाखाचे औरंगजेबाच्या सैन्याची ती 3-3.5 लाखाची छावणी होती. त्या छावणीत घुसून त्याच्या छावणीचे राजचिन्ह असलेले कळस संताजींनी कापले आणि विजय चिन्ह म्हणून तिथून घोडदौड करत रायगडावरती गेला. रायगडाला त्यावेळेस 60,000च्या फौजेने औरंगजेबाचा सरसेनापती जुल्फिकार यांनी वेढा टाकला होता. त्या जुल्फिकार खानाच्या छावणीवर हल्ला केला, त्याचे 1,000 लोक मारले, मोगल कापले आणि त्याची 5 शाही हत्ती घेऊन तो विजयी मुद्रेने प्रतापगड मार्गे पन्हाळ्याला पोचला. पन्हाळ्याला आल्यावरती राजाराम महाराजांनी त्यांचा फार मोठा जंगी स्वागत केलं, सत्कार केला आणि ममलकात मदार म्हणजे स्वराज्याचा आधारस्तंभ ही पदवी त्यांना दिली. अशा प्रकारचं संताजीचं पराक्रम होता. आणि ज्या स्वराज्याला शिवाजी महाराजांच्या नंतर 9 वर्ष संभाजीराजांनी सांभाळलं, तो सिंहाचा छावा संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा बदला कोणी घेतला हे इतिहासामध्ये प्रश्नचिन्ह होतं. ते 5 वर्षाच्या अभ्यासामधनं आणि अनेक ठिकाणी जाऊन म्हणजे अगदी बुरहानपूरपासून ते खाली जिंजी तंजावरपर्यंत जाऊन ज्या ज्या ठिकाणी औरंगजेबाच्या विरुद्ध लढाई झाल्या त्या ठिकाणी आम्ही गेलो. तिथल्या प्रसंगाचं, तिथल्या घटनेचं, तिथल्या भौगोलिक प्राकृतिक परिस्थितीचं आकलन करून हे पुस्तक शूर सरसेनापती संताजी मी लिहिलं. आणि त्याच्यानंतर मग हे संताजीच्या पुस्तकाच्या नंतर अनेक निर्माते वगैरे मला अप्रोच झाले. त्यांच्या छत्रपती संभाजीराजांच्या म्हणजे छावाच्या क्रूर हत्येचा बदला कोणी घेतला हा प्रश्न निर्माण झालेला असताना हे सगळे निर्माते करणसिंग असतील, त्याचबरोबर डॉक्टर आंबेकर असतील, आप्पासाहेब नवले असतील, ही सगळी मंडळी समोर आली आणि यांनी हा शूर सरसेनापती संताजी म्हणजे रणझुंजार संताजी हा पिक्चर काढण्याचा त्यांनी निश्चय केला. माझ्या पुस्तकाचे राईट्स मी त्यांना दिलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना लवकरच मराठ्यांचा थोर इतिहास, अक्षरशः दिल्लीचा तख्त हादरवणारा इतिहास, कारण याच्यानंतरच संताजींनी जे खिंडार पाडलं मोगलांना, त्या खिंडारामुळेच औरंगजेबाला 27 वर्ष स्वराज्यामध्ये या ठिकाणी राहावं लागलं, तरी सुद्धा स्वराज्य जिंकता नाही आलं. आणि शेवटी त्याच्या इच्छेला, त्याची इच्छा तर भंग पावली, दिवास्वप्न भंग पावलं आणि तळमळ करत करत त्यांनी नगरला प्राण सोडले. औरंगजेबाला ह्याच मातीत गाडण्याचं मुख्य पराक्रम किंवा शौर्य कोणी केलं तर शूर सरसेनापती संताजींनी केलेला. म्हणून रणझुंजार संताजी हा पिक्चर ही मंडळी काढतायत. निश्चितपणे आपल्याला मराठ्यांचा इतिहास, औरंगजेबाचा तख्त हादरवणारा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल, याच्याबद्दल बिलकुल शंका नाही. खरं तर प्रथम बांदल साहेबांचे मी भाळवणी गावामध्ये प्रथम स्वागत करतो. आज खरोखर आमच्या भाळवणी गावाचं आणि आमच्या घोरपडे परिवाराचं भाग्याचा दिवस आहे आमचा. कारण जो मराठ्यांचा इतिहास भाळवणी गावचा असेल किंवा घोरपडे घराण्याचा इतिहास जो लपवण्यात आलेला होता इतिहासामध्ये, तो खरं तर जगासमोर आणण्याचं काम बांदल साहेबांनी केलेलं आहे. आणि आज संताजी घोरपडेंच्या जीवनावरती पिक्चर प्रदर्शित होतो आहे. आज छावा पिक्चर आपण बघितला सर्वांनी, सर्व भाषेत प्रदर्शित झालेला आहे पिक्चर. आता आज छावा पिक्चर, पण छावा पिक्चर नंतर स्वराज्याचं काय झालं,
खरोखर ही उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये आता छावा पिक्चर बघितल्यानंतर आहे. छावा संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्यामध्ये काय घटना घडल्या, खरं तर संभाजीराजांच्या हत्येनंतरच्या सर्व रोल किंवा सर्व पार्ट त्या काळातला हा संताजी घोरपडेंचा आहे. सरसेनापती म्हणून माळोजी घोरपडे नंतर संताजी घोरपडे हे वडील पितापुत्र आपल्या स्वराज्याचे सरसेनापती म्हणून त्यांनी जबाबदारी त्या काही बघितलेली आहे. आणि खरोखर आज आमच्या घोरपडे घराण्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस येणार आहे येणाऱ्या 1-2-4 महिन्यामध्ये, ज्यावेळेस हा पिक्चर प्रदर्शित होईल त्यावेळेस. कारण जो इतिहास आज आपल्याला जिथं म्हण तशी आहे, जिथं पिकते तिथं विकत नाही. आज भाळवणी गाव हे एवढं ऐतिहासिक आहे. संताजी घोरपडेंचं जन्मस्थळ म्हणून या गावाकडे आज माळोजी घोरपडेंचं गाव म्हणून जे भाळवणी गाव आहे हे खरोखर आपल्या परिसरासाठी आज इतिहासामधली सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या. विट्याचं संरक्षण कशा पद्धतीने संताजी घोरपडेंनी केलं, ह्या परिसराचं संरक्षण करत करत स्वराज्याचं संरक्षण संताजी घोरपडेंनी केलं. खरं तर येणाऱ्या काळामध्ये सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे. पण आज साहेबांनी जे काम केलेलं आहे, एक घोरपडे परिवार म्हणून आमच्यासाठी खरोखर एक आनंदाचा दिवस आहे की आमच्या घराण्याचा जो इतिहासामध्ये जो सर्व काळ आमचा लपवला गेलेला होता तो आज जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद. संताजी घोरपडे नावाच्या युगपुरुषाच्या जन्मभूमीमध्ये आज यायची वेळ मिळाली, आम्हाला भाग्य मिळालं. संताजी घोरपडेंच्या चित्रपटाचं शूटिंग दिवाळीच्या थोडंसं आधी सुरू करायचं डोक्यामध्ये, कारण तो तसा जास्तीत जास्त आम्हाला ओरिजिनल सीन त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. चित्रपटासाठी लागणारी सर्व लोकेशन शोधून झालेली आहेत त्या संदर्भामध्ये, आणि तो रिलीज साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2026मध्ये रिलीज होईल. ते नक्की कळवतो. ते काय असतं, थोडंसं सिक्रेसी आम्हाला त्या संदर्भात करावी लागते. पण ह्या चित्रपटामध्ये संताजी घोरपडे मोठे दाखवण्याच्या आधी औरंगजेब पण तेवढाच मोठा दाखवला पाहिजे. जेवढा औरंगजेब मोठा दाखवता येईल तेवढा संताजी घोरपडे आपल्याला मोठे दाखवायला लागतील, दिसतील. नक्कीच एखाद्या त्या संदर्भात आम्ही नक्की प्रयत्न करू की घोरपडे घराण्यातली काही लोकांनी त्याच्यामध्ये गेस्ट अपीअरन्स द्यावा. 100% यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.